गंगा आणि शरयू नदीच्या धर्तीवर नाशिकच्या गोदावरीची रोज संध्याकाळी महाआरती होत असते। पुरोहित संघ आणि रामतीर्थ सेवा समिती अशा 2 महाआरती होतात। या आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी गोदामाईची पूजा करण्यासाठी मुंबई पुणे शहरासह परराज्यातूनही भाविक धार्मिक तीर्थक्षेत्र असणाऱ्या नाशिकमध्ये येतात। मात्र आता ज्या गोदावरी नदीमध्ये आरती होते त्या नदीचं पात्र पूर्ण कोरडं झालंय। विकास कामासाठी नदीपात्रातील पाणी अडवण्यात आलंय। आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। मी आता नाशिकच्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये उभा आहे। मागच्या बाजूला पूर्ण रिकाम असं मैदान बघायला मिळते, त्यामुळे कदाचित ही गोदावरी नसावी असं आपल्याला वाटत असेल, परंतु गोदावरी नदी पात्रातील रामकुंडाच्या बाजूला असणाऱ्या सीताकुंडामध्ये मी उभा आहे। माझ्या उजव्या बाजूला आपण बघतोय गोदावरीची महाआरती सुरू झालेली आहे। एका बाजूला रामतीर्थ सेवा समितीच्या माध्यमातून महाआरती सुरू होते, तर दुसऱ्या बाजूला पुरोहित संघाची ही आरती असते आणि ही आरती गोदावरीसाठी असते। गोदावरीची ही महाआरती असते। मात्र ज्या गोदावरीसाठी ही आरती होते तेच गोदावरीचं पात्र पूर्णपणे रिकाम असल्याचं बघायला मिळते आणि ही आरती बघण्यासाठी केवळ नाशिक किंवा आजूबाजूच्या परिसरातील शहरांमधनं नाही तर इतर राज्यातून देखील भाविक येत असतात। शेकडोच्या संख्येने भाविक आजही इथे उपस्थित आहेत, परंतु भाविकांमध्ये नाराजी आहे, खंत आहे। ज्या गोदावरीचं दर्शन घेण्यासाठी आपण इथे आलेलो होतो त्या गोदावरीची ही अशी अवस्था बघवत नाहीये। गोदावरी नदीच्या काठावर आता रामकालपथ अंतर्गत इथे विविध विकास कामं केली जाणार आहेत। आपण मागच्या बाजूला बघतोय जेसीबी आहे आणि जेसीबीच्या साहाय्याने इथे घाट निर्माणाची कामं सुरू झालेली होती। काही ठिकाणी इतर विकास कामं केली जाते। जो धनुष्य कुंडावरचा जो पूल होता तो पूल देखील आता नव्याने बांधला जातोय। मात्र ही सर्व कामं करत असताना ज्यासाठी गोदावरी ओळखली जाते त्या गोदावरीचं तीर्थप्राशन करण्याची संधी इथे येणाऱ्या भाविकांना मिळत नाहीये। ज्यासाठी ही आरती केली जाते त्या गोदावरीचं जल इथे भाविकांना बघायला मिळत नाहीये, त्यामुळे नाराजी आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।